मराठवाड्यामध्ये सध्या दुष्काळाच्या झळा जाणवतात। सध्या 23% पाणीसाठा शिल्लक आहे। मार्च अखेरीस पाणी टंचाई भासू लागली आहे, त्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालाय। मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांमधील 399 गावं 91 वाड्यांना 606 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकर्सचा आकडा सध्या आहे, त्या खालोखाल जालना शहराचा क्रमांक आहे। या 2 जिल्ह्यात 565 टँकर्सनं पाणी पुरवठा होत असून पुढचे 2 महिन्यांमध्ये 1000 पर्यंत टँकरचा आकडा जाईल अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। अजून मार्च महिनाही पूर्ण संपलेला नाहीये आणि भीषण पाणी टंचाईचा सामना मराठवाड्यातल्या जनतेला करावा लागतोय। टँकर्सनं पाणी पुरवठा करण्याची वेळ सध्या आलेली आहे। एप्रिल पर्यंत 1000 टँकर्सनं पाणी पुरवठा करावा लागू शकतो, एवढी भीषण परिस्थिती ओढवू शकते। तर मराठवाड्यातल्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती टँकर्सनं पाणी पुरवठा सध्या होतोय, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये 348 टँकर्सची गरज आहे। जालन्यामध्ये 217 टँकर्सनं पाणी पुरवठा होतोय। बीडमध्ये 11, लातूरमध्ये 1, धाराशिवमध्ये 29 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय। तर एकूण मराठवाड्यामध्ये 606 टँकर्स वापरले जातात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।